नमस्कार शेटे काका. नमस्ते. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आता कोरोना नंतर ही जी तुम्ही ट्रिप करतायत, आता हळूहळू कोरोना झाल्यानंतर सर्वजण बाहेर फिरायला निघालेत. अच्छा. तर एकंदरीत कसं वाटलं तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही आता ही युरोपची टूर करतायत आपल्या मँगो हॉलिडेज बरोबर? आनंद झालेला आहे. पण कोरोनानंतर संपूर्ण जग गेल्या 2 वर्षात सुन्न झालेलं होतं आणि त्यानंतर ही माझ्या माहितीप्रमाणे मँगो हॉलिडेजची पहिलीच ट्रिप आणि या ट्रिपचा आस्वाद घेण्यासाठी मी प्रथमच मँगो हॉलिडेजसाठी पैसे भरले तो पण काही कल्पना नव्हती. पण ट्रिप जशी सुरू झाली तशी हळूहळू त्या ट्रिपची मजा करू लागली आणि एकदम आनंदी झालो मी अगदी सुरुवातीपासून विमानात बसल्यापासून. तुम्हाला सर्व्हिस कशी वाटली एकंदरीत? आपले हॉटेल्स म्हणा, बस म्हणा किंवा साईट सीनच्या ठिकाणी आपण या सगळ्या ज्या गोष्टी पाहतो ते तुम्हाला कसं वाटलं? एकंदरीत सर्व्हिस कशी वाटली? मी माझ्या आयुष्यामध्ये 6-7 ट्रिप्स केल्या, पण या मँगो हॉलिडेजनी केलेल्या हॉटेलच्या सुविधा, जेवणाच्या सुविधा आणि एकूण ज्याला म्हणतो आपण माणुसकी आणि आंतरसंबंध, प्रवासी आणि टीम मॅनेजर यांच्यातील जे कोरिलेशन जे आहे ते कौटुंबिक स्वरूपाचं अत्यंत आल्हाददायक अशा मजेशीर वातावरणामध्ये आम्ही आत्तापर्यंत हे 8-10 दिवस घालवले आणि असं वाटतं की अजूनही ही ट्रिप आणखी 10-15 दिवस जर लांबली असती तर आणखी सर्वोच्च आनंद झाला असता. तुम्ही लोकांना काय सजेस्ट कराल? कोरोना नंतर लोकांना काय सजेस्ट कराल की सेफ आहे या ठिकाणी आता युरोप टूरला जाणं फिरणं? संपूर्ण जगामध्ये सध्या सेफ आहे, आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे. सगळेजण मजेत सगळीकडे फिरतात. पण फिरायचं असेल टूरच्या माध्यमातून तर एकच टूर आणि ती मँगो टूर.